इचलकरंजीमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा यशस्वी करणार, महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय। हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत बुधवार दिनांक 1 मे रोजी श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह चौक इचलकरंजी येथे जाहीर सभा होणार आहे। यासाठी काँग्रेस कमिटी इचलकरंजी येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली। या बैठकीत सभा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला। इचलकरंजीमधील या होणाऱ्या सभेची चर्चा मात्र हातकणंगले मतदारसंघात जोरदार सुरू आहे। सभेसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते कामाला लागलेले आहेत। बैठकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर, आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर, माजी आमदार राजू आवळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य प्रांतिक सदस्य मदनरावजी कारंडे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले, काँग्रेस शहराध्यक्ष शशांक बावचकर, समाजवादी पार्टीचे प्रतापराव होगाडे, कॉम्रेड सदा मलाबादे, मँचेस्टर आघाडीचे सागर चाळके, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश भाऊ चव्हाण, माजी नगरसेवक उदयसिंह पाटील, अमरजित जाधव, राजू आलासे, प्रकाश मोरबाळे, महेश कांबुरे, विनय महाजन, अब्राहिम आवळे, शिवसेना तालुका प्रमुख आनंद शेट्टी, शिवसेना शहर प्रमुख सयाजी चव्हाण, रशीद ढालाईत, साहेबलाल शेख, पोपट शिंदे, संजय शिंदे मेजर यासह काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, तिन्ही गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा एन मराठी न्यूज। गटाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातले नेते आदरणीय बाळासाहेबजी थोरात यांची जाहीर सभा या ठिकाणी नारायणराव बाबासाहेब नाट्यगृहाच्या चौकामध्ये 1 मे 2024 महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या दिवशी सायंकाळी 4 वाजता आपण या ठिकाणी आयोजित केले। आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की उद्याच्या 1 तारखेची सभा ही 1 लाख लोकांची या ठिकाणी झाली पाहिजे आणि त्याचा प्रभाव हा संबंध 7 तारखेपर्यंतच्या आपल्या कामकाजावर राहणार।